नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. न्यायालय मेगा भरती संदर्भात नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि 2000 पेक्षा जास्त जागांसाठी या ठिकाणी जाहिरात आली. त्यामध्ये शिपाई, लिपिक, ड्रायव्हर तसेच स्टेनोग्राफरची पदे आहेत. म्हणजे 7वी पास असो, 10वी पास असा किंवा ग्रॅज्युएशन जर तुमचं असेल, तर यासाठी चांगली संधी आपल्याकडे उपलब्ध आहे. सध्या ही मेगा भरती प्रसिद्ध करण्यात आली. मात्र याचे फॉर्म जे आहेत ते 15 तारखेपासून सुरू होतील. तरीही शैक्षणिक पात्रता काय आहे, वय किती लागतं, एक्झामची फी किती आहे, पेपरचा पॅटर्न कसा राहणार आहे, याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन जाहिरातींची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, त्यापूर्वी तुम्ही जर नगर परिषद भरती किंवा वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत. 34 प्रश्नपत्रिका संच, त्यानंतर 92 प्रश्नपत्रिका संच वनरक्षक भरती, अशी ही दोन पुस्तके आहेत. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची विठ्ठल राऊतवार सरांची ही पुस्तके आहेत. जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही ही पुस्तके, जर टार्गेट तुमची एक्झाम असेल तर खरेदी करू शकता, किंवा या पुस्तकांविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी आहे तर जे 2 नंबर दिलेले आहेत त्यावर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थेट जाहिरातींवर आलेलो आहोत आणि जाहिरातीमधले जे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. थोडासा व्हिडिओ लांब होऊ शकतो, त्याचं कारण असं की आपल्याला माहिती व्यवस्थित घ्यायची आहे. न्यायालयाचा जो फॉर्म असतो तो आपल्याला काळजीपूर्वक भरावा लागतो, कारण की ऐनवेळी आपला त्या ठिकाणी अर्ज जो आहे तो रद्द केला जाऊ शकतो. मध्ये सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकते. त्या कारणाने तुम्ही जाहिरात सविस्तर वाचावी. अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला जर ही जाहिरात हवी असेल तर ऑलरेडी टेलिग्राम ग्रुपला मी टाकलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तुम्ही ज्या पदासाठी अर्ज भरू इच्छिता, मग ते शिपाई असो, त्यानंतर लिपिक असो, स्टेनोग्राफर असो किंवा ड्रायव्हर असो, त्या सर्व पदांची सविस्तर जाहिरात आलेली आहे. ती ऑलरेडी आपल्या ग्रुपला उपलब्ध आहे. पण तसेच या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण जी काही महत्त्वपूर्ण माहिती आहे ती बघणार आहोत, म्हणजे कोणताही डाऊट तुमच्या मनामध्ये राहणार नाही. सुरुवात करणार आहोत आपण शिपाई या पदापासून. त्यानंतर लिपिक, त्यानंतर ड्रायव्हर आणि सर्वात शेवटी स्टेनोग्राफर पदांबद्दल माहिती पाहू. सुरुवातीला पहा, आपण शिपाईची जाहिरात ओपन केलेली आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता, शिपाई म्हणा, हमाल म्हणा किंवा फराश म्हणा, असं या पदाचं नाव आहे. 2 वर्षाकरिता जी काही निवड यादी आहे व प्रतीक्षा यादी आहे, 2 वर्षाकरिता जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रतेचे निकष व आवश्यक अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. आता सध्या जे आहेत ते ऑनलाईन अर्ज सुरू केलेले आहेत. पूर्वी न्यायालय ऑफलाईन अर्ज घेत होतं. आता मात्र ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. यामध्ये जागा पहा, हा जागेचा चार्ट आहे. सुरुवातीला आहे आस्थापना. मुंबई उच्च न्यायालय आहे, नागपूर खंडपीठ आहे आणि औरंगाबाद खंडपीठ आहे. 2 खंडपीठ आहेत आणि मुंबई उच्च न्यायालय आहेत. म्हणजे 3 ठिकाणी अर्ज तुम्ही करू शकता. पण 3 पैकी एकाच ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे, अशी माहिती त्यांनी जाहिरातमध्ये दिली. सुरुवातीला लोकेशन पाहू शकता तुम्ही. लोकेशन कोणकोणते आहेत? मुंबई उच्च न्यायालय आहे, नागपूर खंडपीठ आहे आणि औरंगाबाद खंडपीठ आहे. यामध्ये एकूण रिक्त पदे जर आपण पाहिली तर ही रिक्त पदे होणारी आहेत. पण सध्या जाहिरात किती पदांसाठी आलेली आहे? तर निवड यादी, प्रतीक्षा यादी, दोन्हीची टोटल करून तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. मुंबई उच्च न्यायालयामध्ये 547 हे निवडीसाठी घेतले जातील. म्हणजे एवढ्या विद्यार्थ्यांचं किंवा उमेदवारांचं सिलेक्शन होणार आहे शिपाई पदासाठी. पण 137 उमेदवार हे वेटिंग लिस्टवर सुद्धा ठेवले जाणार आहेत. म्हणून तुम्ही पाहू शकता, मुंबई उच्च न्यायालयामध्ये 547 ते 137, त्यानंतर नागपूर खंडपीठमध्ये 110 निवड केल्या जातील आणि 28 जे आहेत ते जी काही आपली वेटिंग लिस्ट राहणार आहे त्यावर घेतले जातील. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठ आहे. इथे सुद्धा 194 जे आहेत विद्यार्थ्यांची निवड केल्या जाईल आणि 48 उमेदवार या ठिकाणी वेटिंग लिस्टवर ठेवल्या जातील. यांचं जर तुम्ही पेमेंट पाहिलं तर यस 3 लेव्हलचं पेमेंट आहे. म्हणजे पहा, आतापर्यंत ज्या काही इतर आस्थापना असतात त्यामध्ये जो शिपाई हे पद असतं त्याला यस 1 लेव्हलचं पेमेंट असतं. मात्र न्यायालयामध्ये या ठिकाणी यस 3 लेव्हलचा पेमेंटचा उल्लेख इथे आपल्याला दिसतो. 16,600 हे तुमचं बेसिक पेमेंट राहणार आहे आणि मॅक्सिमम जर आपण पाहिलं तर 52,400 पर्यंत ते जाऊ शकतं. त्या व्यतिरिक्त इतर जे काही नियम व भत्ते असतात तेही तुम्हाला लागू असतात. आता पहा, हे झालं जाहिरातीबाबत. नंतर उमेदवार कमीत कमी 7वी पास असावा आणि वयोमर्यादा 7वी पास जरी असले तरी देखील तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकता. आता काही विद्यार्थी म्हणतील की आम्ही 10वी पास आहोत, 12वी पास आहोत, आमच्याकडे 7वीचं गुणपत्रक नाही. तर पहा, तशा स्थितीत सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. पण तुमच्याकडे एकतर 7वी असावी, म्हणजे 7वीची मार्कशीट हवी. ती जर नसेल तर मग तुमच्याकडे उच्च शैक्षणिक अर्हता असली तरी देखील तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता. आता वय पहा विद्यार्थी मित्रांनो, कमीत कमी तुमचं वय 18 वर्ष असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. पण हे ओपन कॅटेगरीसाठी. जर तुम्ही कॅटेगरीमधून येत असाल तर 43 वर्षापर्यंत सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. मग त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश राहणार आहे. म्हणजे जर तुम्ही कॅटेगरीमधून येत असाल तर 43 वर्षापर्यंतची अट आहे आणि जर तुम्ही ओपनमधून येत असाल तर 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. जे काही न्यायालयाचे कर्मचारी आहेत त्यांना वयाची अट लागू नाही. आता पहा, पात्रतेच्या काही महत्त्वपूर्ण अटी आहेत, या काळजीपूर्वक तुम्ही वाचून घ्या. यामध्ये उमेदवार भारताचा नागरिक असावा, म्हणजे डोमिसाईल आपल्याकडे पाहिजे. चांगली वर्तवणूक आपली पाहिजे. करार करण्यास आपण सक्षम पाहिजे, म्हणजे कोणत्या ठिकाणी आपला करार ऑलरेडी झालेला नसावा.
त्यानंतर तुमच्या विरोधात कोणताही गुन्हा नसावा, तसेच यू-पी-एस-सी असो किंवा एम-पी-एस-सी असो, याने तुम्हाला परीक्षा देण्यापासून बाद केलेले नसावे. नंतर तुमच्या विरोधात फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवलेले नसावे किंवा फौजदारी खटला प्रलंबित नसावा. तिला हयात असलेली पतीची संख्या एकापेक्षा जास्त नसावी. त्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र जे की आपण देत असतो फॉर्म भरताना, ते सुद्धा आपल्याला द्यावं लागेल. 2005 व तदनंतर जन्मालेल्या आलेल्या मुलांची संख्या ही 2 पेक्षा अधिक नसावी, असा त्यांचा नियम आहे. ऑनलाईन अर्ज शुल्क भरण्याची परीक्षा. ऑनलाईन शुल्क भरण्याची प्रक्रिया. तर यामध्ये पहा, अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करताना ₹1000 परीक्षा शुल्क केवळ एस-बी-आय कलेक्ट या ऑनलाईन पेमेंट गेटवे सुविधेद्वारे भरणे आवश्यक आहे आणि उमेदवारांना एस-बी-आय कलेक्ट सुविधेद्वारे ऑनलाईन पेमेंटसाठी युजर मॅन्युअलमध्ये दिलेल्या निर्देशनाचे पालन करायचे आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला याची फी कमी होती. आता मात्र ₹1000 फी या ठिकाणी न्यायालयाने सुद्धा केलेली आहे. पूर्वी न्यायालयाच्या फी कमी असायच्या. आता ₹1000 फी आपल्याला 2023च्या भरतीपासून दिसते. इथे जर खाली तुम्ही पाहिलं तर अर्ज स्वीकारण्यासाठी फक्त यशस्वी पेमेंट झालेल्या व्यवहारांचाच विचार केला जाणार आहे. पेमेंट तुम्हाला आवर्जून करायचं आहे आणि जर तुमचं पेमेंट सक्सेस झालं तरच तुमचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहे. अन्यथा तुमचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही. खाली काही त्याबाबत आणखी माहिती दिलेली आहे. अर्ज कुठे सादर करायचा? तर bombay-high-court.nic.in जशी वेबसाईट चालू होईल त्यावर आपण सविस्तर व्हिडिओ सुद्धा बनवू की नेमका अर्ज कसा करायचा. अर्ज कसा करायचा सोप्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. फक्त त्यातली जी माहिती आहे ती तुम्हाला काळजीपूर्वक भरावी लागते. इथे पहा, वेब ब्राउझरचा वापर करावा, कशा पद्धतीने अर्ज करावा ते त्यांनी सांगितलंय. आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे तारखा. 15/12/2025 ते 5/1/2026 पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे 15 डिसेंबर पासून फॉर्म भरण्यास सुरुवात होत आहे. लास्ट डेट आहे 5 जानेवारी. पण जेवढ्या शक्य तितक्या लवकर तुम्ही फॉर्म भरून टाका. लास्ट लास्ट डेटचा वाट पाहू नका किंवा वेट करू नका. त्यानंतर सकाळी 11ला फॉर्म सुरू होणार आहे 15ला आणि जी काही 5 तारीख आहे 5 वाजता बंद केल्या जाईल. कशा पद्धतीने फॉर्म भरायचा, किती आकाराचा आपला जो काही फोटो आहे किंवा सिग्नेचर आहे ती अपलोड करायची, त्याची माहिती त्यांनी इथे खाली दिलेली आहे. आता पहा, थेट आपण मुद्द्यावर येऊया. इतर ज्या गोष्टी आहेत त्या ऑनलाईन फॉर्म भरण्यासंदर्भात आहे. आपण त्यावर एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येऊ जेव्हा लिंक चालू होईल तेव्हा, म्हणजे कसलीही अडचण तुम्हाला त्या फॉर्म भरण्यामध्ये जाणार नाही. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, निवड प्रक्रिया. यामध्ये निवड प्रक्रिया जर आपण पाहिली तर लेखी परीक्षा राहणार आहे आपली 30 गुणांची. त्यानंतर शारीरिक क्षमता किंवा विशेष अर्हता राहणार आहे 10 गुणांची आणि मुलाखत असणार आहे 10 गुणांची. असा एकूण 50 गुणांचा तुमचा शिपाई पदासाठीचा पेपर होणार आहे. लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ नानाविधी निवडीचे प्रश्न असतील. म्हणजे जी काही आपली लेखी परीक्षा असते ती ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्नांची होणार आहे. यासाठी किमान उत्तीर्ण होण्यासाठी कमीत कमी 15 गुण तरी पाहिजे. जास्तीत जास्त कितीवरही कट ऑफ लागू शकतो. तर इथे शिपाई पदासाठी 30 गुणांची लेखी परीक्षा, 10 गुणांची शारीरिक चाचणी, त्यानंतर 10 गुणांची मुलाखत, असा एकूण 50 गुणांचा पेपरचा पॅटर्न किंवा निवडीची पद्धत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता, लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता या परीक्षेस बोलावण्यात येणार नाही. म्हणजे लेखी क्वालिफाय करणं हे कंपल्सरी राहणार आहे. ज्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल त्यांना खालील कागदपत्रे आणावी लागतील. खालील कागदपत्राचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. यामध्ये टी-सी आहे, तुमचे शैक्षणिक कागदपत्राचे डॉक्युमेंट्स आहेत. त्यानंतर जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेली 2 प्रतिष्ठित व्यक्तींची जी काही चारित्र्य प्रमाणपत्र आहे ती सुद्धा तुम्हाला द्यावी लागेल. विशेष अर्हता असल्यास त्याबाबतचा दाखला द्यावा लागेल. डोमेसाईल सर्टिफिकेट, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज जर ते पत्र असेल तुमच्याकडे तर. त्यानंतर शासकीय कर्मचारी असल्यास ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागतं. त्यानंतर तुमच्या जर नावामध्ये बदल असेल, म्हणजे एखादी फिमेल जर फॉर्म भरत असेल तर राजपत्र किंवा मॅरेज सर्टिफिकेट अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला न्यावे लागतात. खाली आणखी काही सूचना दिलेल्या आहेत, की जसं उमेदवारास मराठी भाषा बोलता, वाचता आणि लिहिता येणे आवश्यक आहे, त्या तुम्ही वाचून घेऊ शकता. पण आतापर्यंत जी जाहिरातीमध्ये महत्त्वपूर्ण गोष्टी होत्या, त्या आपण जाणून घेतलेल्या आहेत. फॉर्म जे आहेत ते आपले 15 तारखेपासून सुरू होत आहे. 15 डिसेंबरपासून 5 जानेवारी ही शेवटची तारीख आहे. 7वी पास असणं तुम्ही गरजेचं आहे किंवा उच्च शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असेल, तरी देखील तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता. सुरुवातीला जागा किती आहेत त्याही आपण पाहिल्या. कमीत कमी वय 18, जास्तीत जास्त वय 38 वर्ष. कॅटेगरीमधून येत असाल तर 43 वर्षापर्यंत सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आणि पेपरचा जो पॅटर्न आहे 50 गुणांचा आपला सिलेक्शन प्रोसेस राहणार आहे. त्यामध्ये 10 गुणाची मुलाखत, 10 गुणाची शारीरिक चाचणी, शारीरिक क्षमता चाचणी आणि जी काही 30 गुणांची आपली लेखी परीक्षा होणार आहे. तर असा तो पॅटर्न एकंदरीत तुमचा राहणार आहे शिपाई पदासाठीचा. आता हे झालं शिपाई पदाची संपूर्ण माहिती. आपण जाणार आहोत आता लिपिक पदाच्या माहितीबद्दल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण लिपिक पदाची जाहिरात पाहणार आहोत. ऑलरेडी आपण शिपाई पदाची जाहिरात पाहिलेली आहे. त्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. लिपिक पदाच्या जाहिरातीबाबत ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम ॲस्पिरंट कॅन्डिडेट हू फुलफिल द एलिजिबिलिटी क्रायटेरिया. म्हणजे तुम्ही जर शैक्षणिक पात्रता किंवा क्रायटेरिया जर कंप्लीट करत असाल तर या ठिकाणी फॉर्म भरू शकता. सिलेक्शन लिस्ट, वेटिंग लिस्ट अशा दोन्हीही लिस्ट लावण्यात येणार आहेत. त्यापैकी कोणत्या किती जागा आहेत? सुरुवातीला कोर्टचा उल्लेख आपल्याला दिसतो. बॉम्बे हायकोर्ट आहे. त्यानंतर बेंच आहे नागपूरचं आणि औरंगाबाद बेंच आहे. तीनही इथे तुम्ही पाहू शकता. नंबर ऑफ पोस्ट जे आहेत त्या प्रेझेंट किंवा आगामी काळात रिक्त किती जागा होऊ शकतात त्याची माहिती इथे आहे.
पण आपल्यासाठी महत्त्वाच्या कोणत्या आहेत? तर सिलेक्ट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट. सध्या 797 उमेदवार हे हायकोर्ट बॉम्बेसाठी घेतले जाणार आहेत आणि 200 उमेदवार हे वेटिंग लिस्टवर ठेवल्या जातील. अशा पद्धतीने जे नागपूर आहे तिथे पाहू शकता तुम्ही 159 घेतल्या जातील, 40 वेटिंगवर ठेवल्या जातील. त्यानंतर औरंगाबाद जे आहे तिथे 323 घेतल्या जातील आणि 81 उमेदवार हे वेटिंग लिस्टवर ठेवल्या जातील. पेमेंट जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते S10 लेव्हलचं पेमेंट आहे. पेमेंट इतर डिपार्टमेंटच्या तुलनेत या ठिकाणी आपल्याला जास्त दिसतंय. काही ठिकाणी S6 पेमेंट असतं, काही ठिकाणी S8 पेमेंट असतं. मात्र इथे जर तुम्ही क्लर्कचं पेमेंट पाहिलं तर S10 लेव्हलचं पेमेंट आहे. बेसिक जे आहे आपलं 29,200 असतं. मॅक्सिमम पेमेंट 92,300 पर्यंत जाऊ शकतं. प्लस तुम्हाला जे काही इतर भत्ते वगैरे असतात ते सुद्धा यामध्ये लागू आहेत. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, वयोमर्यादा इथे दिलेली आहे. कमीत कमी तुमचं वय 18 असावं. जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत तुम्ही लिपिक पदासाठी फॉर्म भरू शकता. पण जर कॅटेगरीमधून येत असाल, मग SC, ST, OBC कोणतीही कॅटेगरी असो, 43 वर्षापर्यंतची सूट इथे तुम्हाला देण्यात आलेली आहे आणि जे कर्मचारी असतील त्यांना वयाची अट लागू नाही. आता पाहूया आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन, शैक्षणिक पात्रता. लिपिक पदासाठी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी डिग्री त्यांनी मागितली, म्हणजे पदवीधर आपण ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. कोणत्याही शाखेतील जर तुम्ही ग्रॅज्युएशन असाल तरी देखील फॉर्म भरू शकता. जे लॉ ग्रॅज्युएट असतील त्यांना यामध्ये प्राधान्य देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे इंग्लिश टायपिंगचा. तर 40ची इंग्लिश टायपिंग इथे त्यांनी मागितलेली आहे. त्यासोबतच खाली आणखी काही सूचना दिल्या की ज्यांची टायपिंग झालेली असेल किंवा ज्यांचा ITI झालेला असेल, त्यानंतर तुमच्याकडे जर कॉम्प्युटरची एखादी डिग्री असेल तर तुम्हाला MSc-ITच्या सर्टिफिकेटमधून सूट देण्यात येईल असं त्यांनी यामध्ये सांगितलं. सर्टिफिकेट अबाउट प्रोफिशियन्सी इन कॉम्प्युटर ऑपरेशन, मग त्यामध्ये वर्ड प्रोसेसर असो किंवा विंडोज असो, यामधून तुम्हाला सूट देण्यात येतं जर तुमच्याकडे इतर कॉम्प्युटरची डिग्री असेल तर. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, खाली जर आपण आलो तर इलिजिबल फॉर अपॉइंटमेंट, जे सुरुवातीला आपण याची जाहिरात होती शिपाईची. शिपाईच्या जाहिरातीमध्ये ज्या काही मराठीमध्ये अटी पाहिल्या होत्या त्याच त्यांनी आता इंग्लिशमध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही डोमिसाईल असणं गरजेचं आहे. नंतर कॉन्ट्रॅक्ट करण्यास, तुम्ही करार करण्यास सक्षम असावे. नंतर तुमच्याकडे चांगलं कॅरेक्टर तुमचं असावं. त्यानंतर तुमच्या विरोधात कोणताही क्रिमिनल कोर्ट केस किंवा कंप्लेंट जी आहे ती पेंडिंग नसावी. त्यानंतर टू लिव्हिंग चिल्ड्रन्स, म्हणजे जे काही लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आहे ती तुम्हाला पार करावं लागेल 2005च्या नंतर. तुम्हाला 2 पेक्षा जास्त अपत्ये नसावीत अशी माहिती इथे त्यांनी दिलेली आहे. गाईडलाईन पहा. महत्त्वाचा आहे पेपर पॅटर्न. आपला सुरुवातीला जो पेपर पॅटर्न आहे, द कॅन्डिडेट विल बी रिक्विड टू अंडरगो सिलेक्शन प्रोसेस, म्हणजे सिलेक्शन प्रोसेसमधून आपल्याला जायचं आहे. यामध्ये सर्वात प्रथम तुमची होणार आहे स्क्रीनिंग टेस्ट. स्क्रीनिंग टेस्ट राहणार आहे एकूण 90 मार्कांची. ड्युरेशन असणार आहे त्याचा 1 तास. इथे पहा, ड्युरेशन आहे 1 तास. रिटर्न टेस्ट पेपर शुड बी ऑब्जेक्टिव्ह टाईप, म्हणजे मल्टिपल टाईप, बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न, MCQ टाईप क्वेश्चन यामध्ये तुम्हाला असतील. पर्याय दिलेले असतील, त्यापैकी योग्य पर्याय आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. विषय पहा, मराठीवर असतील 10 मार्क्स, त्यानंतर इंग्लिशसाठी 20 मार्क्स, जनरल नॉलेजसाठी 10 मार्क्स, त्यानंतर जनरल इंटेलिजन्ससाठी 10 मार्क्स, अर्थमॅटिक्ससाठी 20 आणि कॉम्प्युटरसाठी 20. जनरल इंटेलिजन्ससाठी सुद्धा 20 मार्क्स आहेत. असा एकूण खाली जर आपण आलो तर 90 गुणांचा आपला इतकेच विषय आहे. तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 आणि 6 एकूण 6 विषय आहेत. 6 विषय तुम्हाला 90 मार्कांसाठी राहणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कोणते विषय किती मार्क्ससाठी राहतील याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा जर तुम्ही लिपिक पदासाठी फॉर्म भरत असाल तर. नंतर जर आपण पाहिलं तर पुढचा जो टप्पा आहे तो राहणार आहे आपला टायपिंग टेस्ट. सुरुवातीला आपली झाली स्क्रीनिंग टेस्ट, म्हणजे आपला पेपर झाला. त्यानंतर आपली राहणार आहे टायपिंग टेस्ट. टायपिंग टेस्टसाठी आपल्याला असतील 20 गुण आणि नंतर राहणार आहे आपला वायवा, त्यासाठी असतील आपल्याला 40 गुण. म्हणजे अगोदर आहे 90, त्यानंतर आहे 20 म्हणजे 110 आणि 40 अशी एकूण 150 गुणांची तुमची परीक्षा होणार आहे. किती? 150 गुणांची. इथे पहा तुम्ही टोटल पाहू शकता. सुरुवातीला आहे स्क्रीनिंग टेस्ट, ती म्हणजे 90 मार्कांची. नंतर आहे 20 मार्काची टायपिंग टेस्ट 110 आणि त्यानंतर 40 गुणांचा वायवा आहे. असा एकूण 150 मार्कांचा तुमचा पेपर किंवा जे काही सिलेक्शनची प्रोसेस आहे ती राहणार आहे. पण अट अशी आहे की स्क्रीनिंग टेस्टमध्ये तुम्ही पास होणं गरजेचे आहे. जर तुम्ही स्क्रीनिंग टेस्टमध्ये म्हणजे एक्झाममध्ये पास झाले नाही तर पुढच्या टप्प्यासाठी तुम्हाला बोलावण्यात येणार नाही, जर तुम्ही एक्झाम क्लिअर केली नाही तर. म्हणून सर्वात पहिला फोकस हा आपला एक्झामवर असला पाहिजे, त्यानंतर टायपिंगवर आणि त्यानंतर आपला वायवावर. सिलेबस जर पाहायचा झाला तर डिटेलमध्ये सुद्धा त्यांनी सिलेबस दिला की प्रश्न किती राहतील, त्याला मार्क्स किती असतील आणि कोणकोणते टॉपिक तुम्हाला विचारले जातील याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, हे झालं तुमच्या पेपरच्या बाबतीत. पेपर जो आहे तो तुमचा कॉम्प्युटर बेस्ड घेतला जाणार आहे. 2023ची ज्यांनी भरती दिली होती त्यांना अनुभव आहे. सेम पॅटर्नमध्ये इथेही तुमचा पेपर हा होऊ शकतो. प्रोसिजर कशी राहणार आहे फी पेमेंटची, तर ऑनलाईन पद्धतीने 1000 रुपये फी आपल्याला लिपिक पदासाठी सुद्धा भरावी लागणार आहे, जी की शिपाई पदासाठी सुद्धा 1000 फी आहे, लिपिकसाठी सुद्धा 1000 फी आहे. म्हणजे प्रत्येक पदासाठी या ठिकाणी 1000 रुपये फी आपल्याला भरायची आहे. बाकी ज्या प्रोसिजर आहेत त्या खाली त्यांनी दिलेल्या आहे की फॉर्म आपले 15 तारखेपासून सुरू होत आहे. तुम्ही 5 जानेवारीपर्यंत फॉर्म भरू शकता. जशी लिंक चालू होईल तसा आपण यावर ऑलरेडी एक व्हिडिओ बनवणार आहोत. तो म्हणजे की फॉर्म कसा भरायचा, कशा पद्धतीने त्यातली व्यवस्थित माहिती भरायची याचा सेपरेट व्हिडिओ येणारच आहे. पण तो 15 तारखेला जेव्हा लिंक सुरू होईल तेव्हा आपण त्यावर बनवू. म्हणून फॉर्मचं टेन्शन घेण्याची गरज
नाही. इथे जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल, तर त्यांनी त्यांची वेबसाईट दिलेली आहे. त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता. सविस्तर जाहिरात आपण ऑलरेडी आपल्या Telegramला टाकलेली आहे. इतर ज्या काही सूचना आहेत त्या तुम्ही वाचून घेऊ शकता. डॉक्युमेंट संदर्भात आपण ऑलरेडी माहिती पाहिली. आता हे झालं लिपिकच्या बाबतीत. असंच स्टेनोग्राफरचं झालं किंवा ड्रायव्हरचं झालं. त्यासोबतच हायर स्टेनोग्राफर आणि लोअर स्टेनोग्राफर अशा पद्धतीच्या सुद्धा आणखी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. महत्त्वाचं म्हणजे काय, तर 15 तारखेपासून फॉर्म सुरू होत आहे. 5 जानेवारीच्या पूर्वी आपल्याला फॉर्म भरायचे. जर तुम्ही 7वी पास असाल तर शिपाई पदासाठी भरू शकता. तुमचं जर ग्रॅज्युएट प्लस इंग्लिश टायपिंग तुमच्याकडे असेल तर तुम्ही लिपिक पदासाठी सुद्धा फॉर्म भरू शकता. ड्रायव्हरची पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही ड्रायव्हरसाठी फॉर्म भरू शकता आणि त्यासोबतच जर तुमचं स्टेनो झालेलं असेल तर तुम्ही स्टेनोसाठी सुद्धा फॉर्म भरू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, चांगली संधी या ठिकाणी न्यायालयाकडून आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जे विद्यार्थी तयारी करतायत त्यांनी हा फॉर्म नक्की भरावा. तुम्हाला जर कसलीही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. काही प्रश्न तुमच्या मनात असतील तेही तुम्ही विचारा. याबद्दल आपण संपूर्ण माहिती तर पाहिलीच, पण काही माहिती राहिली असेल तेही तुम्ही सांगू शकता. पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.